Now the first chapter, that is the science first topic, first unit, laws of motion. मोशन ऑलरेडी यू नो द बेसिक कन्सेप्ट ऑफ द मोशन. मोशन संबंधी काही नियम आहेत, जसे न्यूटन्स सायंटिस्ट तुम्ही ऐकला आहात. त्यासंबंधी जे नियम आहेत, लॉज आहेत, ते ह्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. लॉज ऑफ मोशन. सो दिस टॉपिक इन्क्लूड्स द सब टॉपिक्स लाईक मोशन, येस, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशन आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स आणि त्याच्यावरती एक्झाम्पल्स, numerical problems. So we start first, motion of object. Yes, you can see here, in which of the following examples can you sense motion? खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ही एक्झाम्पल्स, त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये मोशन दिसते. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन? आता मोशन याचा अर्थ काय होतो? मोशन म्हणजे गती, आपण त्याला मराठीत म्हणतो. मीन्स एखादा ऑब्जेक्ट जर आपली जागा बदलत असेल म्हणजे आपण काय म्हणणार की तो मोशनमध्ये आहे. अ बर्ड फ्लाइंग इन द स्काय म्हणजे आपण काय म्हणणार, मोशनमध्ये आहे. अ व्हेकल रनिंग ऑन अ रोड, व्हेकल इज इन मोशन. पण एखादं झाड त्या ठिकाणी आहे, स्टेबल आहे, त्याला आपण म्हणू शकतो का मोशनमध्ये? नाही. दगड पडलेला असेल, स्टोन प्लेस, that is not in motion. Now see the example, first example, the flight of a bird. Yes, म्हणजे बर्ड, आकाशात पक्षी उडताना दिसतात, तो मोशनमध्ये आहे का मग? येस, येस, बिकॉज वाय इट इज मिस मोशन? बिकॉज इट इज चेंजिंग इट्स प्लेस टाइम टू टाइम, मुवमेंट. येस, चेंज, एका जागेवरून त्याची जागा परत परत बदलते आहे, म्हणजे तो मोशन आहे. अ स्टेशनरी ट्रेन, सेकंड एक्झाम्पल, स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी म्हणजे स्टेबल आहे, प्लॅटफॉर्मवरती उभी असलेली ट्रेन उभी आहे, ती जागा बदलते का आपली? नाही. सराउंडिंग बदलते का? नाही. म्हणजे ती त्या ठिकाणी स्थिर आहे, मीन्स नॉट इन मोशन. लीव्ज फ्लाइंग थ्रू एअर, झाडाची पानं, येस, दे आर ऑल्सो इन मोशन, हलताना दिसतात ना, आपली जागा बदलत आहेत पुन्हा 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 त्याच ठिकाणी. सो दे आर मूव्हिंग अप अँड डाऊन व्हॉट एव्हर ॲज पर द फ्लो ऑफ द एअर. अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, टेकडीवर पडलेला दगड, तो आपली जागा बदलतोय का? नाही. इज नॉट इन मोशन. सो वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. समटाइम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट डायरेक्टली. काही ऑब्जेक्टची मोशन आपण डायरेक्टली बघू शकत नाही, ॲज इन द केस ऑफ ब्रिज. येस, कॅन यू टेल लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन? येस, भरपूर एक्झाम्पल्स आहेत मोशनच्या विषयी, आपण सांगू शकतो. पाणी, नदीचं पाणी त्या ठिकाणी वाहतं पाणी, ते सुद्धा मोशनमध्ये आहे. करेक्ट. येस. वॉकिंग ऑन अ रोड, दॅट वी आर ऑल्सो इन मोशन. फॅन फिरतो आहे, तो सुद्धा मोशनमध्ये आहे, त्याच जागेवर आहे, सर्क्युलर मोशनमध्ये, म्हणून तो मोशनमध्ये आहे. म्हणजे मोशनचा अर्थ काय होतो? इफ अन ऑब्जेक्ट चेंजेस continuously its surrounding, yes, or an object show distance or changing its position continuously, त्याला म्हणायचं मोशन. सो यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन? तुम्ही बसमध्ये बसलात, तुमच्या पुढचा जो व्यक्ती बसलेला असेल तो सुद्धा मोशनमध्ये आहे का? तुम्ही मोशनमध्ये आहे तर तो पण मोशनमध्ये आहे. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट? येस, एखादा ऑब्जेक्ट कधी मूव्ह होतो किंवा कधी मूव्ह होत नाही, हे कसं तुम्ही डिसाईड करणार? मीन्स देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. आफ्टर मेनी एक्झाम्पल्स वी कम्स टू नो दॅट द ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, देन इट इज कॉल्ड इन मोशन. एखादा ऑब्जेक्ट आपलं वातावरण, सराउंडिंग जर पुन्हा पुन्हा चेंज करत असेल त्याला म्हणायचं मोशन. नाव द फर्स्ट कन्सेप्ट विल स्टडी अबाउट दॅट इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मोशनच्या विषयी पहिली कन्सेप्ट आपण बघू, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नाव यू कॅन सी इन दिस पिक्चर हिअर, या पिक्चरमध्ये बघा काय दिलेलं आहे.
हिअर शीतल अँड प्रशांत हाऊस, हे शीतल आणि प्रशांतचा हाऊस आहे. हे संगीता हाऊस आहे, संगीताचं या ठिकाणी घर आहे आणि ही स्कूल आहे. बरोबर आहे. आता शीतल आणि प्रशांत हाऊस हे जे अंतर आहे, या मार्गाने हे दोघं जण संगीताच्या हाऊसपर्यंत आले तर 500 मीटर डिस्टन्स म्हणजे एवढं त्यांचं अंतर आहे. परत तिथून शाळेत जायला 1200 मीटर एवढं अंतर आहे. बरोबर आहे. म्हणजे इथून जर हे निघाले तर 500 मीटर आणि हे 1200 मीटर, म्हणजे किती अंतर चाललं ते 500 + 1200 1700. परंतु या ठिकाणी एक शॉर्टकट रस्ता आहे बघा. यस, प्रशांत आणि शीतलच्या घरापासून शाळेत जायला शॉर्टकट म्हणजे इथं यांच्या घरी न जाता हा डायरेक्ट इथं निघालेला आहे. म्हणजे ते एक अंतर शॉर्टकट आहे, म्हणजे 1300 मीटर आहे. लक्षात घ्या, ॲक्टिव्हिटी दिलेली या ठिकाणी. येस. नाऊ मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी इन डिफरंट वेज ॲज शोन इन द फिगर. येस, म्हणजे ए आणि बी यांचं दोघं मिळून डिस्टन्स आपण मेजर करणार 500 + 1200. नाऊ मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन्स. आता या ठिकाणी बघा, ए आणि बीचं अंतर आहे 1700 आणि डायरेक्ट शॉर्टकट डिस्टन्स जे आहे हे डॉटेड लाईनने दिलेलं आहे, ए टू बी. हे किती आहे 1300. हे आहे 1300 मीटर. आणि ए टू बी किती आहे 500 + 1200 म्हणजे 1700 मीटर. कोणतं डिस्टन्स कमी आहे, डॉटेड लाईन्स. बरोबर आहे, म्हणजे शॉर्टकट डिस्टन्स. येस, सो यू अंडरस्टँड. येस. सो शीतल फर्स्ट वेंट टू her friend Sangeeta's house on her way to school. प्रशांत went straight. आता या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला अजून या ठिकाणी लक्षात घ्यायचं की समजा शीतल फर्स्ट वेंट टू संगीता's house. येस, ऑन हर वे टू स्कूल. पण या ठिकाणी प्रशांत गो डायरेक्टली टू स्कूल. ज्या ठिकाणी शीतलची आहे ही पहिले संगीताचे हाऊस आणि मग स्कूलमध्ये जाते आणि प्रशांत डायरेक्ट स्कूलमध्ये जातो. प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. हू विल टेक लेस टाईम. कोणाला कमी वेळ लागेल, प्रशांतला. शॉर्टकट डिस्टन्स आहे ती. सो हू विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल अँड व्हाय. सो इन अबोव एक्झाम्पल्स there is a difference between the actual distance and the distance traveled. Yes, correct. याच्यामध्ये ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आणि डिस्टन्स कवर्ड केलेलं आहे. हे ठिकाणी हे ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे आणि हे शॉर्टकट डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. हे या ठिकाणी दोन ॲक्टिव्हिटी आहेत. सो फ्रॉम दिस वी कॅन नो डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन. येस, तर या ठिकाणी शीतलने संगीताच्या हाऊसपासून शाळेत गेलेले हे झालं डिस्टन्स. आणि जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, डिस्टन्स म्हणजे द ॲक्च्युअल लेंथ or actual path traveled by an object in motion, that is called as a distance. And displacement, that is minimum distance between the starting and finishing point. जे शॉर्टकट डिस्टन्स जे आहे ते डिस्प्लेसमेंट. सो डिस्टन्स मीन्स द ॲक्च्युअल path covered by the object from one point to other point, that is called distance. And the minimum distance between the starting and end point, that is called displacement. या ठिकाणी डिस्टन्स किती झालं 1700 आणि डिस्प्लेसमेंट झालं 1300. सो दिस इज द कन्सेप्ट. द डिस्टन्स ही मीटरमध्ये मोजतात आणि डिस्प्लेसमेंट ही सुद्धा मीटरमध्ये मोजतात. डिस्टन्स ही जी आहे स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. कारण डिस्टन्ससाठी त्या ठिकाणी डायरेक्शनची गरज आहे, मॅग्नेट्यूडची गरज नाही. पण डिस्प्लेसमेंटसाठी दोघंही लागतात, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आहे. सो दिस इज द टुडे फर्स्ट टॉपिक, दॅट इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सो यू कॅन राईट द डेफिनेशन ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट in your notebook. Next time we'll see about the speed and
velocity. So understand what we study today? That is the motion. What is called motion? Examples of motion. Then second, that is displacement and distance. What is distance? Distance means the actual path covered by the object from one point to the final point. That is a distance. And the displacement, the minimum distance covered by the object from starting point to end point, or the shortest distance covered by the object, that is called displacement. सोप्या भाषेमध्ये shortest distance, that is a displacement, and the actual path covered by the object from one point to the other point, that is called distance. Distance ही मीटरमध्ये मोजतात, डिस्प्लेसमेंट मोजतो. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी. So this is the difference. So learn the topics. Write the difference between distance and displacement in your notebook. I will send you a difference between these two, distance and displacement. You can write in your notebook. Thank you.